Hello dear students, welcome to Sri Academy of Science, Karad. So last lecture we have seen current electricity as well as magnetic effect of electric current. Now we are moving to the third topic, that is refraction of light. We have to learn about the refraction of light. To go further, let us recall what we are going to see in refraction. Before that, what we have seen in reflection. म्हणजे रिफ्रॅक्शन बघण्यापूर्वी आपण काय बघितलंय तर ते रिफ्लेक्शन बघितलंय. मग थोडं रिफ्लेक्शन तुम्हाला माहिती पाहिजे. रिफ्लेक्शन तुम्हाला समजलं की तुम्हाला रिफ्रॅक्शन लगेच समजणार आहे. ओके, मग आता रिफ्लेक्शनची कन्सेप्ट तुम्हाला लेन्सेस या टॉपिकमध्ये झालेली आहे. लेन्सेस किंवा त्याला आपण दुसरं नाव पण आहे त्या टॉपिकचं, त्याला आपण म्हणतो रे ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स. आता हे लेन्सेस किंवा रे ऑप्टिक्स म्हणजे काय, तर इथं तुम्ही मिरर कन्सिडर करताय. काय कन्सिडर करताय? मिरर. मग मिरर मध्ये पण दोन प्रकार आहेत. ठीक आहे, एक म्हणजे स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर मध्ये दोन प्रकार आहेत. ठीक आहे, आता काही ठिकाणी आपल्याला प्लेन मिरर बघायला मिळेल, काही ठिकाणी आपल्याला स्पेरिकल बघायला मिळेल. मग स्पेरिकल मध्ये तुम्हाला दोन कंडिशन आहेत, ते तुम्हाला माहिती आहे. एक म्हणजे कॉन्केव्ह मिरर आणि दुसरा म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर. आता ही कन्सेप्ट येते ती कशामध्ये येते? ह्या लेन्सेसमध्ये येते किंवा ह्या रे ऑप्टिक्सच्या टॉपिकमध्ये येते. की तिथं तुम्ही मिरर बघता, प्लेन मिरर, मग परत तुम्ही बघता स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिररमध्ये पण दोन प्रकार आहेत, एक म्हणजे कॉन्केव्ह मिरर, दुसरा म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर. म्हणजे इथं काय होणार, ज्या वेळेला तुम्ही लाईट म्हणजे त्याला आपण म्हणतो रे, नंबर ऑफ रेज, म्हणजे ज्या वेळेला ही लाईट अशी त्यावेळी ट्रॅव्हल करते विथ पॅरलल. मग आता ह्याला आपण म्हणतोय बंच ऑफ रेज. एक सिंगल लाईन असेल तर त्याला आपण म्हणतो सिंगल रे. इथं सिंगल लाईन आहे का? मोर देन वन आहे, बरोबर. म्हणजे 2, 3, 4 आहेत. मग आता हे ज्यावेळी 4चा आपण त्यावेळेला एक बंच ज्यावेळेला करतोय किंवा एखादा बंडल तयार करतोय, त्या बंडलला आपण म्हणतोय रेज. त्या बंडलला आपण काय म्हणतोय? रेज. ठीक आहे, मग हे रेज पास केल्यानंतर आपण थोडं काय करतोय, हे दोन्हीपैकी एक कुठला तरी मिरर आपण प्लेस करतोय. सपोज कॉन्केव्ह मिरर मी जर प्लेस केला, कोणता मिरर? कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर जर प्लेस केला तर काय दिसतं आपल्याला, तर ह्यांच्यामधनं तुम्हाला रिफ्लेक्शन बघायला मिळेल. ठीक आहे, हे रिफ्लेक्शन संभाव काहीतरी असं काहीतरी असेल. म्हणजे तुम्हाला इथं त्याचा काय मिळाला? कॉन्व्हर्जिंग पॉईंट मिळाला. काय मिळाला? कॉन्व्हर्जिंग. म्हणजेच कॉन्केव्ह मध्ये तुम्हाला कॉन्व्हर्जिंग मिळतोय, कॉन्व्हेक्स मध्ये त्याच्या अपोजिट मिळतंय, म्हणजे त्याला आपण म्हणतोय डायव्हर्जिंग. कॉन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जिंग. कॉन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जिंग. कॉन्व्हर्जिंग कशामध्ये? कॉन्केव्ह मध्ये. रिफ्लेक्शन झाल्यानंतर तो आतल्या बाजूला आला. डायव्हर्जिंग मध्ये काय होतं? बरोबर याच्या अपोजिट. म्हणजे ही जर मी असा प्लेस केला तर ह्या रे जर अशा आल्या, ठीक आहे, तर इथून ते रिफ्लेक्शन असं होतं. म्हणजे त्याचा पुढचा पॉईंट आपण काढतो. मग ह्याला आपण म्हणतो डायव्हर्जिंग. याच्या लक्षात? कॉन्व्हर्जिंग म्हणजे आत येणे आणि डायव्हर्जिंग म्हणजे बाहेर जाणे, इथून तो बाहेर गेला. आलं का लक्षात? ठीक आहे, मग ह्या कन्सेप्ट आपण त्या लेन्सेसमध्ये बघतोय. पण आता आपल्याला त्या लेन्सेसमध्ये जायचं नाही, आपल्याला काय बघायचं? रिफ्रॅक्शन बघायचं. ठीक आहे, मला थोडक्यात यात काय सांगत होतं, इथं तुम्हाला रिफ्लेक्शन बघायला मिळालं. ठीक आहे, मग आता कॉन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जिंग म्हणजे त्या सरफेसमुळे तुम्हाला ते रिफ्लेक्शन कसं पद्धतीने मिळतं, तर हे ह्याला आपण म्हणतोय कॉन्व्हर्जिंग, ह्याला म्हणतोय आपण डायव्हर्जिंग. म्हणजे रिफ्लेक्शन तुम्हाला समजलं. ठीक आहे, म्हणजे इन जनरल जर प्लेन मिरर, आता तुम्ही ज्या वेळेला सकाळी उठून आंघोळ वगैरे करता, तर तुम्ही काय करता? पहिल्यांदा आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही आवरावर करता, म्हणजे तुमचे केस विंचरणे. मग आता केस विंचरत असताना तुम्ही समोर कशाच तरी उभा राहता. कशाच उभा राहता? तर तो म्हणजे मिरर. ठीक आहे, म्हणजे इथं जर सपोज प्लेन मिरर असेल, प्लेन मिरर, ठीक आहे, आणि इथं जर एखादी व्यक्ती उभी राहिली असेल तर त्याची इमेज तुम्हाला ह्या मिररमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं? हे झालं रिफ्लेक्शन. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट झाला आणि ह्या ऑब्जेक्टची इमेज तुम्हाला इथं मिळाली. ठीक आहे, ओके. म्हणजे हे झालं थोडक्यात रिफ्लेक्शन.
सपोज इथून तुम्ही एक लाईट पास केली, ती लाईट अशी गेली आणि ती पुन्हा आयशच पुन्हा मागे आली, त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन. एक सर्टन अँगल जर घेतला तुम्ही, सपोज तुम्ही आता इथं उभा राहिला, इथून तुम्ही ती लाईट पास केली, तर ती लाईट कुठे येणार, इकडे येणार. म्हणजे हे झालं रिफ्लेक्शन. आलं लक्षात? ठीक आहे, ओके. मग आता बघूया तुम्ही ह्या रिफ्लेक्शनकडे जाण्यासाठी आता रिफ्लेक्शन थोडं समजलं. मग आता पहिल्यांदा मी काय करतो, हा एक मिरर कन्सिडर करतो. दिस इज द प्लेन मिरर. ह्याला मी एक नॉर्मल ड्रॉ करतो. लक्षात ठेवा, नॉर्मल ह्या प्लेन मिररसाठी ज्यावेळेला आपण ड्रॉ करतो, तर हा नॉर्मल काय असतो, नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द मिरर. म्हणजे हा जो सरफेस आहे मिररचा, ह्या मिररच्या सरफेसला एक नॉर्मल आपण असा ड्रॉ करतो, त्याला काय असणार आहे, परपेंडिक्युलर. नेहमी नॉर्मल नेहमी त्या सरफेसला परपेंडिक्युलर असतो. हे नोट डाऊन करून घ्या, हे महत्वाचं आहे. नॉर्मल आपण फिजिक्समध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट आहे तिथे आपण नॉर्मलचा वापर करतोय. नाही फक्त मिररच आहे की म्हणजेच मिररमध्ये वापरत नाही, आपण बऱ्याच गोष्टीमध्ये वापरतो, यूज करतो. ठीक आहे. मग आता हे लक्षात ठेवा, सरफेसला परपेंडिक्युलर लाईन असेल त्याला आपण काय म्हणतोय, नॉर्मल. ओके. मग आता ह्या मिररला तुम्हाला हा नॉर्मल मिळाला. सपोज आता मी जर लाईट इन्सिडेंट करतोय कुठं, ह्या सरफेसवरती, या सरफेसला नाव देतो, ह्याला मी म्हणतो एक्स आणि वाय. एक्स वाय इज द मिरर सरफेस. आता इथून मी लाईट ही इन्सिडेंट केली ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट, म्हणजे नॉर्मलच्या पॉइंटला. इथं मी ती लाईट काय केली, इन्सिडेंट केली, लाईट पास केली. तर तिथून मला काय मिळणार, तिथून मला रिफ्लेक्शन बघायला मिळेल. मग ही लाईट कुठं जाईल, ही लाईट या बाजूला जाईल, याला म्हणायचं रिफ्लेक्शन. मग आता ह्या दोघांच्या रेजमध्ये इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे, ह्याला म्हणतो आपण इन्सिडेंट रे. ह्याला म्हणतो आपण रिफ्लेक्टेड रे. ठीक आहे. आता हे जे रेज आहेत हे काय करतात, त्या नॉर्मल बरोबर अँगल्स क्रिएट करतात. ठीक आहे. मग आता हा इन्सिडेंट रे, ह्यानं नॉर्मल बरोबर इथं एक अँगल क्रिएट केला. मग आता कोणता रे आहे, इन्सिडेंट रे, त्यामुळे ह्याला आपण म्हणतोय अँगल ऑफ इन्सिडन्स आय. ओके. आणि जे रिफ्लेक्टेड रे तुम्हाला मिळाला, त्यानं पण त्या नॉर्मल बरोबर अँगल क्रिएट केला, आणि तो म्हणजे अँगल आर. रिफ्लेक्शनसाठी आर, इन्सिडन्ससाठी आय. मग पुढे आपण जाऊन पुढे एक प्रूफ पण बघतोय की जिथं हे अँगल्स आपण प्रूफ करतोय. हे अँगल्स काय असणार आहेत, बरोबर बघूनच आपल्याला लक्षात येतं की हे अँगल्स आपल्याला इक्वल मिळतात. म्हणजेच काय, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडेंट रे इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्टेड रे. अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. ठीक आहे. हे आपण पाहिलंय रिफ्लेक्शनमध्ये. ठीक आहे. आता हे जे आपल्याला लॉज पण बघायला मिळतात, तर लॉज काय आहेत बघा, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे बघण्याचं कारण म्हणजे पुढे जाऊन रिफ्लेक्शन पण आपण असंच पाहतोय. ओके. आता लॉज बघायच्या अगोदर पहिल्यांदा मी काय म्हणतो, आता हा एक मीडियम आहे. ठीक आहे. म्हणजे इथं मिरर आहे, ग्लास प्लेस केलाय ना, मिररचा ग्लास. हा कुठला मीडियम आहे, तर हा सगळा एअर मीडियम आहे. हा सगळा मीडियम कुठला आहे, एअर मीडियम आहे. आता एअर मीडियम मधूनच लाईट आली, एअर मीडियम मध्येच लाईट गेली. लाईट कुठून आली, एअर मीडियम मध्ये गेली, कुठं, एअर मीडियम मध्ये. मीडियम एकच आहे ना, एअर मीडियमच आहे. मग आता एअर मीडियम आपण फक्त कन्सिडर करतो. एअर मीडियम मध्ये काय होतं, रिफ्लेक्शन त्याच मीडियम मध्ये जातंय. ज्या मीडियम मधनं लाईट येणार त्याच मीडियम मध्ये लाईट जाणार, तर आपण म्हणतो रिफ्लेक्शन. ओके. मग ह्या मीडियमचा एक कॉन्स्टंट काहीतरी असतो, एक कॉन्स्टंट आपण डिनोट करतो, आणि तो म्हणजे आपण त्याला म्हणतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हे लक्षात ठेवा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे प्रत्येक मीडियमला इंडेक्स असणार आहे, आणि तो इंडेक्स म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग आता एअर मीडियम आहे, एअरचा इंडेक्स काहीतरी असतोय. ग्लास मीडियम आहे, ग्लासचा इंडेक्स काहीतरी असतोय. वॉटर आहे, वॉटर मीडियम आहे, त्याचा एक इंडेक्स काहीतरी असतोय. म्हणजे जसा मीडियम जसं चेंज होत जाईल तसा त्याचा इंडेक्स पण काय होणार, बदलत जाणार. म्हणजे प्रत्येक मीडियमचा कॉन्स्टंट हा काय असणार आहे, वेगळा असणार आहे. पण इन जनरली एअर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो, हा इक्वल टू 1 असतो. एअरला जास्त काय आपल्याला मिळेल, हा अदर दॅन एअर. म्हणजे एअर सोडून जर तुम्ही दुसरा मीडियम कुठला वापरला तर इट इज ग्रेटर दॅन 1. ओके. म्हणजे ग्लास घेतला, वॉटर घेतला,
मेटल गेटला. हे जे मीडियम आहेत हे हेवी आहेत. मग त्या मीडियमचा इंडेक्स काय होतो, या एअर मीडियमचा इंडेक्सपेक्षा जास्त, म्हणजे ग्रेटर दॅन 1. ओके, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग आता हे लॉज मला बघायचे. लॉजमध्ये कोणते कोणते पॉईंट येतात बघा. इन्सिडेंट रे, हा नॉर्मल आणि हा रिफ्लेक्टेड रे. दिस ऑल 3 लाईज इन द सेम प्लेन. इन्सिडेंट रे, reflected ray and normal, they all lie in the same plane. आता प्लेन म्हणलं, प्लेन म्हणजे हा प्लेन झाला ना, एक पूर्ण प्लेन आला. म्हणजे हा बोर्ड जो तुम्हाला दिसतोय हा एक प्लेनच आहे ना, एकाच प्लेन मध्ये आहेत ना ते सगळे, बरोबर का. ह्या प्लेन मध्ये हा मिरर आला, ह्या प्लेन मध्ये हा नॉर्मल आला, ह्या प्लेन मध्ये इन्सिडेंट रे आला, ह्या प्लेन मध्ये तुम्हाला रिफ्लेक्टेड रे आला. म्हणजे हे सगळे कुठं आहेत, हे एकाच प्लेन मध्ये आहेत. असं झालंय का. आता ही भिंत आहे, ह्या भिंतीतून इथं आलाय का बोर्डवरती, नाही. म्हणजे हा झाला एक प्लेन, हा झाला दुसरा प्लेन. हा एक प्लेन इमॅजिन करा, हा एक प्लेन इमॅजिन करा. इथून इकडं आलाय का, नाही. फक्त एकाच प्लेन मध्ये आहेत ना, म्हणून तो पॉईंट आपला आला. काय पॉईंट आहे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल. दीज ऑल 3 पॉइंट्स ला इन द सेम प्लेन, एकाच प्लेन मध्ये आहेत. ठीक आहे. आणि त्या प्लेनला ते कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. त्या प्लेनला कसे आहेत ते परपेंडिक्युलर. म्हणजे बघा, हा प्लेन आहे आणि ही लाईन अशी आहे. ठीक आहे. म्हणजे आता इमॅजिन करा, हा प्लेन आहे, हा जो हात दिसतोय हा म्हणजे काय, प्लेन आहे, प्लेन. मग ह्या प्लेनला आता ही इन्सिडेंट रे, ही त्याला कशी आहे, किंवा हा नॉर्मल आहे, हा त्याला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. म्हणजे बघा बरं, हे परपेंडिक्युलर झालं. ओके. हा प्लेन, हा नॉर्मल, हा इन्सिडेंट आणि हा रिफ्लेक्शन. ओके, आलं लक्षात. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, दिस ऑल 3 लाई इन द सेम प्लेन. समजलं का रिफ्लेक्शन. ओके, व्हेरी गुड. आता जाऊया आपण रिफ्रॅक्शन कडे. आता रिफ्रॅक्शन म्हणजे काय, रिफ्रॅक्शन कशाला म्हणायचं. ओके. आता इंडेक्सची गरज पडणार आहे आपल्याला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता फक्त रिफ्लेक्शन मध्ये कसा होता, एकच मीडियम होता, त्यामुळे आपल्याला काही जास्त बघता आलं नाही. आता रिफ्रॅक्शनला मीडियम काय होतात, मीडियम चेंज करतो. देर आर चेंज इन मीडियम्स. ओके. मग मी काय करतो, अशासाठी म्हणजे रिफ्रॅक्शन बघण्यासाठी मी आता एक ग्लास मीडियम घेतो. ठीक आहे. हा ग्लास मीडियम म्हणजे तुम्हाला शाळेत तुम्ही लहानपण 9वी 10वी मध्ये तुम्हाला एखादं प्रॅक्टिकल वगैरे झाला असेल, ग्लास लॅब आपण म्हणतो, ग्लास लॅब. ठीक आहे. तो ग्लास लॅब म्हणजे हा ग्लास मीडियम, ग्लास लॅब. प्रॅक्टिकलच्या वेळी तुम्ही बघितलं असेल किंवा केलं असेल एखादा एक्सपेरिमेंट. ठीक आहे. हा झाला ग्लास लॅब, म्हणजे हा झाला कोणता मीडियम, ग्लास मीडियम. त्याच्या वरती कुठला मीडियम असणार आहे, साहजिकच हा असणार आहे एअर मीडियम. म्हणजे किती मीडियम मिळाले तुम्हाला, 2 मीडियम मिळाले का, एक म्हणजे एअर मीडियम, दुसरा म्हणजे ग्लास मीडियम. आता हा सरफेस मी जर इमॅजिन केला, दिस इज द सरफेस. ठीक आहे. जसा आता XY मागाशी होता तसंच मी आता इथं मी सरफेस कन्सिडर करतो. पण आता हा मीडियम आहे, लाईट त्या ग्लासमध्ये आता एंटर करणार आहे, त्यामुळे आता इकडं काय ते काय म्हणतो आपण, ते सरफेस बाजूला क्लोज केलाय का, नाही, ओपन आहे. म्हणजे इथून लाईट आली की ती लाईट पलीकडे जाणार आहे. ट्रान्सपरंट मीडियम आहे. ओके. ट्रान्सपरंट मीडियम. मिरर हा ट्रान्सपरंट नव्हता, एक सरफेस क्लीन होता, एक सरफेस तुमचा रफ होता. पण ग्लास मीडियम आता असा आहे, तो ट्रान्सपरंट आहे की जेणेकरून लाईट आली की ती पुढे जाणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे. ओके. मग आता बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला आपण मगाशी असं काहीतरी लिहिलं होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर ह्याला एक नोटेशन देतोय. मग ते नोटेशन म्हणजे विच इज डिनोटेड बाय म्यू. यू काढायचा, यू काढला की तुम्ही इकडं कसं रेश ओढताय तसंच या बाजूला पण रेश ओढायची, ह्याला म्हणायचं म्यू. प्रोनाऊन्सिएशन MEU, म्यू. येते लक्षात, म्यू. काही ठिकाणी आपण ह्या म्यूच्या ठिकाणी आपण N पण लिहितो, N, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N. म्हणजे दोन्ही चालतंय, म्यू पण चालतोय, N पण चालतोय. असं काही नाही की म्यूच दिलाय मग म्यूच पाहिजे सगळीकडं, Nच दिला Nच पाहिजे सगळीकडं. काही नोटेशन असेल म्हणजे तुम्हाला असं काय नसणार की
हेच दिलंय किंवा हे पण देतील काय वेळेला तुम्हाला हे पण देतील. ठीक आहे, मोस्टली प्रॉब्लेममध्ये तुम्हाला येणंच असतो. ठीक आहे, पण लक्षात पाहिजे म्यू पण आहे आणि एन पण आहे. ओके, मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी म्यू सध्या कन्सिडर करतो. ओके, मग आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू, मग मी ह्याला म्हणतो एअर मीडियमला त्याला मी म्हणतो म्यू 1 आणि ग्लास मीडियमला त्याला मी म्हणतो म्यू 2. म्हणजे या दोन मीडियमला तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळाला. एअर मीडियमला किती मिळाला? म्यू 1 मिळाला. ग्लास मीडियमला किती मिळाला? म्यू 2. म्यू 1 किती असणार आहे? एअर मीडियमला सांगितलं होतं म्यू 1 हा एअर मीडियमचा नेहमी 1 असतो. म्यू 1 इक्वल टू 1. पण म्यू 2 काय? इट इज ग्रेटर दॅन 1. म्यू 2 काय? ग्रेटर दॅन 1. ग्लास आहे, एअरपेक्षा जास्त आहे. आता पहिल्यांदा मी काय करणार? पहिल्यांदा मी एक नॉर्मल ड्रॉ करणार. ठीक आहे, हा नॉर्मल झाला. नॉर्मल. आता मला काय करायचं इथं? आता मला लाईट इन्सिडेंट करायचं. जसं मग आपण मिररमध्ये बघितलं, एअर मीडियममधनं लाईट आली, त्याच मीडियममध्ये लाईट गेली. ठीक आहे, आता इथं नॉर्मल. इथं पण मी काय करणार? एका पर्टिक्युलर अँगल घेऊन मी इथं लाईट इन्सिडेंट केली. ठीक आहे, मग साहजिकच इथला अँगल काय सांगितलं होतं मग अशी? अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, आता ही लाईट इन्सिडेंट केली, इथून ती लाईट अशी आली, आता या सरफेसपर्यंत पोहोचली. ठीक आहे, कॉन्टॅक्टमध्ये आली, सरफेसला पण आली, नॉर्मलला पण टेकली. आता काय होणार? ट्रान्सपरंट असल्यामुळे तो पुढे जाणार. ट्रान्सपरंट असल्यामुळे पुढे जाणार. पण आता पुढे कसं जाणार? आता ऍक्च्युअल बघितलं तर हा तुम्हाला असा स्ट्रेट गेला पाहिजे. ठीक आहे, जरा कर्व दिसतोय. ठीक आहे, असा तो स्ट्रेट गेला पाहिजे. पण ऍक्च्युअल मध्ये तो स्ट्रेट जात नाही. ऍक्च्युअल मध्ये तो स्ट्रेट जात नाही. आता काय होतं इथं? मीडियम बदलल्यामुळे तो काय झाला? त्यानं डायरेक्शन बदलली. लाईट जी आली ती सरळ पुढे जायला पाहिजे होती स्ट्रेट, पण तशी न करता तो बेंड होतोय. मग कुठल्या बाजूला बेंड होतोय? एक तर तो या बाजूला बेंड करेल, एक तर या बाजूला बेंड करेल. म्हणजे एक तर तो इथून इकडं तरी येईल किंवा इथून तो इकडं तरी जाईल. ओके, मग तो कुठं होणार? आता त्यासाठी कन्सेप्ट बघा. एअर मधून कुठं आलोय? ग्लासमध्ये आलोय. मग ही लाईट काय झाली? इथून बेंड झाली, ही अशी. म्हणजे इथं त्याला अँगल मिळाला विथ द नॉर्मल. ठीक आहे, म्हणजेच बघा, ही लाईट आली इथून, सरळ न जाता ती बेंड झाली. ओके, मग बेंडिंग ऑफ लाईट इज कॉल्ड एज अ रिफ्रॅक्शन. बेंडिंग ऑफ लाईट इज कॉल्ड एज अ रिफ्रॅक्शन. येते का लक्षात? लाईट बेंड झाली, त्याला आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्शन. ठीक आहे, पण मीडियम कुठून कुठं आलो? मीडियम कसा बदलला आपण? एअर मीडियम मधनं ग्लासमध्ये आलो. त्यामुळे काय झालं? एअर मधनं ग्लासमध्ये आल्यामुळे तो कुठं बाजूला, कोणत्या बाजूला बेंड झाला? इट बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल. म्हणजे नॉर्मलच्या बाजूला बेंड झाला. म्हणजे इथं न जाता तो या बाजूला आला. पण आता इकडं नॉर्मल आहे ना आपला, मग नॉर्मलच्या बाजूला तो काय झाला? बेंड झाला. आलं का लक्षात? ठीक आहे, मग आता जसा अँगल मी इकडे लिहिला तसं मला अँगल इकडे दिला पाहिजे. आता हा इन्सिडेंट रे असल्यामुळे अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. आता इकडे रिफ्लेक्शन म्हणलंय का? नाही. आता इथं काय म्हणलं? रिफ्रॅक्शन म्हणलंय. ठीक आहे, मग रिफ्रॅक्शनला पण आपण इथं डिनोट काय करतोय? आर डिनोट करतोय. जसं रिफ्लेक्शनला आर होता तसं रिफ्रॅक्शन पण आर. आता इथं रिफ्लेक्शन असल्यामुळे आपण काय कन्सिडर केलेलं नाही, डायरेक्ट रिफ्रॅक्शन मिळालं म्हणून डायरेक्टली आरच घेतलाय. समजा रिफ्लेक्शन असतं तिथं आर म्हटलं असतं तर इथं हा आर डॅश झाला असता, वेगळं नोटेशन. ठीक आहे, इन्सिडन्स आय, रिफ्लेक्शन आर आणि रिफ्रॅक्शन आर डॅश. ओके, पण आता रिफ्लेक्शन नसल्यामुळे डायरेक्टली आपण रिफ्रॅक्शनच घेतला, त्यामुळे इथं फक्त आर झाला. ओके, ठीक आहे, म्हणजे हे दोन अँगल मिळाले, अँगल ऑफ इन्सिडन्स आय आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. जसं रिफ्लेक्शन मध्ये घेतलं आय इज इक्वल टू आर, ते मला इथं मिळतंय का? म्हणजे फिगर बघून सांगा की अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. बघा, बघून तुम्हाला कळेल. साहजिकच बघा, अँगल आय तुम्हाला मोठा दिसतोय, अँगल आर तुम्हाला लहान दिसतोय. म्हणजेच काय रे, तुम्ही असं म्हणाल का अँगल आय इज ग्रेटर दॅन अँगल आर? अँगल आय इज ग्रेटर दॅन अँगल आर म्हणजे इन्सिडन्सचा अँगल काय? मोठा आहे. कशापेक्षा? रिफ्रॅक्शनपेक्षा. म्हणून ही कंडिशन आय इज ग्रेटर दॅन आर. ओके, ठीक आहे. आता
आता मला परत काय करायचं आहे, मला इथं लॉज लिहायचे, लॉज काय लिहायचे, लॉज. जसं मी मगाशी म्हणलं की ह्याचा इंडेक्स किती आहे रे, μ1 इज इक्वल टू 1 आणि μ2 किती आहे, μ2 इज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. मग आता ह्या दोघांचं कंपॅरिझन मी जर केलं हे तर कसं मिळणार आहे, μ2 इज ग्रेटर दॅन μ1, μ2 इज ग्रेटर दॅन μ1. ठीक आहे. मग आता लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, हे लॉज महत्वाचे आहेत बरं का, नोटडाऊन करून घ्या. तुम्हाला 11th आणि 12th पण क्वेश्चन आहे याच्यावरती, लॉजवरती, त्यामुळे नोटडाऊन करून घ्या. रिफ्लेक्शनला 2 पॉईंट मिळाले. ठीक आहे. दुसरा पॉईंट लिहिला नव्हता पण तो वरती लिहिला होता. दुसरा पॉईंट काय, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडंट रे इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. बघा परत मी रिपीट करतो, लॉज ऑफ रिफ्लेक्शनसाठी, रिफ्रॅक्शन नव्हे, रिफ्लेक्शन, इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल, दे ऑल 3 लाई इन द सेम प्लेन. हा एक पॉईंट. आणि दुसरा पॉईंट, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तसंच मला आता काय करायचं आहे, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आता रिफ्रॅक्शन मध्ये पण बघा, हा बोर्ड म्हणजे एक प्लेन, ह्या प्लेनमध्ये हा नॉर्मल आहे, त्या प्लेनमध्ये हा इन्सिडेंट रे आहे, या प्लेनमध्ये हा रिफ्रॅक्शन आहे, म्हणजे सगळंच तुम्हाला एकाच प्लेनमध्ये मिळतंय. बरोबर. बरं तुमचा पॉईंट काय असणार आहे, सेम असणार आहे, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल, दे ऑल 3 लाई इन द सेम प्लेन. पॉईंट सेम आला. आता तिथं एक फिगर काढतो रिफ्लेक्शनची. हा इन्सिडन्स आणि हा रिफ्लेक्शन. ठीक आहे. आणि हा नॉर्मल. आता इन्सिडन्स आणि रिफ्लेक्शन एकाच मीडियम मध्ये होते, पण त्याचबरोबर इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे कुठं मिळाले, दे आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल इन द सेम मीडियम. इन्सिडंट रे हा नॉर्मलच्या या बाजूला आहे लेफ्ट हँड साईडला, रिफ्लेक्शन नॉर्मलच्या या पलीकडच्या बाजूला आहे राईट हँड साईडला, पण एकाच मीडियम मध्ये आहे. ठीक आहे. मग मी तरी असंही म्हणू शकतो, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल इन द सेम मीडियम, इन द सेम मीडियम. हा एक पॉईंट नोट डाऊन केला तरी चालेल त्या रिफ्लेक्शन मध्ये. Incident ray and reflected ray are on the opposite side of the normal in the same medium. ठीक आहे. 3 पॉईंट झाले बघ. आता इथं पण मला कसं लिहायचं, पहिला पॉईंट काय येणार, इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल, all 3 lie in the same plane. नोट डाऊन करा. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल, ऑल 3 इन द सेम प्लेन. जसं मी मगाशी म्हणलं होतं, हे तिघं पण काय त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहेत. कसं आहे बघा, हा प्लेन, हा इन्सिडेंट रे कसा आहे परपेंडिक्युलर, हा नॉर्मल परपेंडिक्युलर आणि परत हा रिफ्रॅक्शन तिरका जरा गेला. ठीक आहे. परत काय झाला, परपेंडिक्युलर. म्हणजे हे तिघं पण काय आहेत, ऑल 3 लाईन द सेम प्लेन. ठीक आहे. आता अँगल आय इज ग्रेटर दॅन अँगल आर, तसंच μ2 इज ग्रेटर दॅन μ1. आणि आता इथं जो शेवटचा पॉईंट लिहिला तसं मला लिहायचं आहे. फक्त आता काय होतं बघा, इथं सेम मीडियम होतं, इथं डिफरंट मीडियम येणार. इन्सिडेंट रे कुठं आहे, एअर मीडियम, रिफ्लेक्टेड कुठं आहे, ग्लास मीडियम. त्या ग्लास मीडियमला आपण डेन्सर ही म्हणू शकतो बरं का, डेन्सर. तर नाव लिहितो मी, ग्लास मीडियम म्हणजेच डेन्सर मीडियम. एअरपेक्षा गाडीला जास्त किंवा एअरपेक्षा मीडियम त्याचा ग्रेटर असतो, त्याला म्हणतो डेन्सर. ठीक आहे. आता नॉर्मलच्या लेफ्ट हँड साईडला इन्सिडेंट, नॉर्मलच्या राईट हँड साईडला रिफ्रॅक्शन. ठीक आहे. म्हणजे मी असंही म्हणू शकतो, जसं मगाशी म्हणलं, incident ray and refracted ray are on the opposite sides of the normal but in the different media. ते मगाशी इन द सेम मीडियम म्हणलं होतं, आता इन द डिफरंट मीडियम. इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल
बट इन द डिफरंट मीडियम. आलं लक्षात? समजलं? तो एक पॉइंट लिहितो मी, लक्षात येईल. सेकंड पॉइंट, incident ray and refracted ray are on the opposite side of normal but in different medium. ठीक आहे, ते नोट डाऊन करून घ्या. म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल रिफ्लेक्शन म्हणजे काय आणि रिफ्रॅक्शन म्हणजे काय. ठीक आहे, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, एअर मीडियम, डेन्सर मीडियम, डेन्सर म्हणजेच ग्लास मीडियम. ठीक आहे, ओके. कळालं इथंपर्यंत? ओके, ठीक आहे. इथंपर्यंत तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला प्लीज लाईक करा, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण आम्ही हे व्हिडिओ आता प्रायव्हेट करणार आहोत. फक्त तुम्हाला एक वीकच तुम्हाला हे फक्त बघायला मिळेल, त्यानंतर लिंक असल्याशिवाय तुम्हाला बघता येणार नाही. ठीक आहे, ओके, थँक्यू. आता राहिलेला पार्ट आपण उद्या घेऊया, की जेणेकरून ह्याचा इंडेक्सचं रिलेशन या अँगल आय आणि अँगल आर, त्याचबरोबर ह्याचं स्पीड, त्याचबरोबर ह्या लाईटची वेवलेंथ, हे रिलेशनमध्ये सगळे फॉर्म्युला क्रिएट होतात, तयार होतात. ते फॉर्म्युला आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे, इथं मला वाटतं तुम्हाला रिफ्लेक्शन म्हणजे काय आणि रिफ्रॅक्शन म्हणजे काय समजलं असेल. म्हणजे 2 पॉईंट झाले, एक म्हणजे रिफ्लेक्शनचा पॉईंट झाला, दुसरा म्हणजे रिफ्रॅक्शनचा पॉईंट झाला. समजली तोपर्यंत? ओके, ठीक आहे, थँक्यू.